गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीत अंबरनाथकरांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। स्मशानभूमीतील असुविधांविरोधात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास सोमेश्वर आक्रमक झालेत। हिंदू स्मशानभूमीत असलेल्या गोसावी समाजाच्या दफनभूमीत माती कमी असून त्यामुळे मृतदेह वर येत आहेत। मोफत सीएनजी शवदाहिनी बंद असल्यानं गोरगरिबांना 3,500 ते 4,000 रुपये खर्चून अंत्यसंस्कारासाठी लाकूड घ्यावं लागतंय। मृतदेह जाळण्याचे स्टँड तुटलं असून पत्रे सुद्धा खराब झालेत। तसंच स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झाली आहे। याबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना परिस्थिती दाखवली असल्याचं नगरसेवक विकास सोमेश्वर म्हणाले। तसंच 8 दिवसात सीएनजी शवदाहिनी सुरू न झाल्यास आम्ही गॅस लावून ही शवदाहिनी सुरू करू असा इशारा विकास सोमेश्वर यांनी दिलाय। खूप काही त्रुटी असे आहेत की जे करणं गरजेचं आहे। एकमेव वेस्टला हिंदू स्मशानभूमी आहे, याला लागूनच मुस्लिम स्मशानभूमी आहे, ख्रिश्चन स्मशानभूमी आहे। तिकडचे तुम्ही तिकड ते काय किती व्यवस्थित त्यांनी ठेवलं आहे ते तुम्ही बघा। आणि आता हे हिंदू स्मशानभूमी तर यामध्ये कसं आहे, या सर्वात जास्त आपल्याला मातीची यात दफन करतात, दफनासाठी माती जी आपल्याकडे कमी पडलेली आहे। त्याचप्रमाणे गरिबांना इथं शवदाहिनी आहे, सीएनजी एक चांगली डिझेलची शवदाहिनी या लोकांनी नगरपालिका प्रशासन काल जेव्हा होता त्या लोकांनी विकली, ती विकून सीएनजीची आणली, पण आज 5 वर्ष झालेत त्या लोकांनी अजून त्यामध्ये गॅसचं कनेक्शन केलं नाही आहे। गरिबांना इथं 3,500-4,000 रुपये लाकूड घ्यावं लागतं आणि त्या लाकूडवर ते लोक गरीब आज दफन हे करतात, अग्निसंस्कार करतात। त्याचप्रमाणे इथं आपल्याकडं बाथरूमची व्यवस्था नाही आहे, बाथरूम आहे तुटलेले आहेत, खराब आहेत, लादी नाही आहे, कलर नाही आहे। आपले जे रॅक आहे जिथं बॉडी जाळतात ते रॅक देखील तुटलेले आहेत। तर अशा 8-10 मागण्या आज नगरपालिकेला मी केलेली आहे। काल मी इथं आलो दुपारी 2 वाजता, त्यानंतर 4 वाजता आपले जे नगरपालिकेचे विशाल राठोड साहेब आहेत त्यांना बोलून हे सगळं काय त्यांना दाखवलं की आम्हाला हा सगळं आज हिंदू स्मशानभूमीसाठी करून द्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरिबांची जे सीएनजी शवदाहिनी आहे ते लवकरात लवकर तुम्ही चालू करून द्या, ही आपली मागणी होती। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।